सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपर शिथिल. रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं आपलं आपण निरीक्षण करूया. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. आपल्या वर्गाला सुरुवात करण्याआधी करणार आहोत 3 ओमचे उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना ओंकार. दुसऱ्या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. तिसरा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. काही क्षण शांत. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. दोन्ही हात जोडून घेऊया आणि प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू ही प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आजपासून आपल्या वर्गाला सुरुवात होत आहे. गणेशाचं स्मरण करूया आणि त्याची प्रार्थना. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमोबंध आनंद या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. हस्तवर्धन पामील. निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू, डोळ्यांच्या स्नायूंना द्यायचे. अलगदपणे हात आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर फिरून घ्यायचा आहे आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. हरिओम. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं या महिला विशेष बॅच मध्ये. सुरुवातीला मी माझी थोडक्यात ओळख करून देते, माझा परिचय करून देते आणि त्यानंतर आपल्याला सुद्धा आपला परिचय करून द्यायचा आहे. आपण जिथून हा वर्ग जॉईन करताय त्या ठिकाणाचं नाव आणि कुठल्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन करताय किंवा तुम्हाला कुठली व्याधी असेल, कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल तर ते तुम्हाला सांगायचं आहे आज. तर त्याच्या आधी मी माझी ओळख करून देते. माझं नाव योगिता सकपाळ आणि मी 2016 पासून या योग साधनेच्या क्षेत्रामध्ये आहे. 2016 मध्ये माझी योग टीचर ट्रेनिंगचा जो डिप्लोमा आहे तो माझा कम्प्लीट झाला
त्याच्यानंतर 2022 मध्ये मी MA इन योगशास्त्र ही पदवी संपादन केली कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर येथून. आणि सध्या मी YCB लेवल म्हणजे आयुष आपल्या भारतीय जो आपलं काय म्हणतात त्याला आयुष, मी आता नाव विसरले तसं, पण हे YCB म्हणजे हे एक योगाचं सर्टिफिकेशन आहे, ज्याच्यामध्ये हे गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेशन मिळतं. याच्या वेगवेगळ्या लेवल्स असतात. तर सध्या मी लेवल 6 करत आहे, जी योग थेरपिस्टची लेवल आहे. तर असा हा माझा योग साधनेचा प्रवास सुरू आहे. ऍज अ प्रोफेशनली मी लायब्ररियन म्हणून काम केलेलं आहे आणि 2016 पासून मी या क्षेत्रामध्ये उतरलेली आहे. योग शिकत आहे आणि योग शिकवत सुद्धा आहे. ही झाली माझी थोडक्यात ओळख. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर आपला आजपासून हा नवीन वर्ग सुरू होतोय या महिन्याचा. याच्यामध्ये काही जुने साधक सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतेच आहे आणि नवीन साधकांचं सुद्धा स्वागत आहे. एक गोष्ट म्हणजे आपल्याला जेव्हा आपण कुठली नवीन आसनं शिकणार आहोत तर त्यावेळेला आपला कॅमेरा शक्यतो ऑन ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही कशा प्रकारे कृती करताय हे लक्षात येईल. आणि आपला कॅमेरा तसा सेट करून ठेवायचा. आपल्याला एकूण 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात. शयन स्थितीमध्ये, बैठक स्थितीमध्ये, पाठीवर पडून आणि पोटावर पडून अशा प्रकारे आपल्याला ही आसनं असतात. दंड स्थितीमध्ये उभं राहून सुद्धा आपल्याला आसनं करायची असतात. त्यामुळे आपला कॅमेरा एकदम व्यवस्थित सेट करून ठेवायचा, जेणेकरून या चारही प्रकारामध्ये तुम्ही आसन करताना मला व्यवस्थित दिसला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मी आता जो हा माईक लावलाय, त्या माईकमुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत जातोय, पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाहीये. जर तुम्हाला कधी काही अडचण वाटली किंवा काही समजलं नाही, तर आपण वर्गाच्या शेवटी तर आपला हा क्वेश्चन आन्सरचा असतोच भाग, पण त्याच्यामध्ये पण जर तुम्हाला काही डिफिकल्टी वाटली तर तुम्ही मध्ये चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. आपण तुमचं जे काही क्वेरी आहे ती आपण सॉल्व्ह करू. तर आता मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमची ओळख करून द्या थोडक्यामध्ये, आणि कुठल्याही प्रकारची व्याधी असेल किंवा कुठलं ऑपरेशन झालं असेल तर ते बिंदासपणे सांगा, जेणेकरून पुढे जे काही आपण आसनं शिकणार आहोत तिथे जर काही कॉन्ट्राइंडिक्शन्स असतील तर ते तुम्हाला सांगता येतील. मी तुम्हाला अनम्यूट करते आणि मग तुम्ही मला सांगा. प्रत्येकाला मी आता अनम्यूट करते. हा कविता ताई तुम्ही झालाय. मला मी सगळ्यांना अनम्यूट केलंय. मग एक एक जण फक्त थोडक्यात ओळख करून घ्या. सुरुवात कविता ताई तुमच्यापासून करूया. हे आपल्या जुन्या साधक आहेत. कविता आवाज वाठारे from पुणे, वय वर्ष 60. आज हा 6वा महिना आहे. मी योगिता ताईंबरोबर प्रॅक्टिस करते योगाची. मला शुगर आहे, आणि काही आणखी छोटे प्रॉब्लेम आहेत, पण ते नगण्य आहेत. म्हणजे पण फिलिंग व्हेरी पीसफुल ड्युरिंग दिस योगा सेशन्स आणि पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. मनशांती आहे, सकारात्मकता आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू कविता ताई. नेक्स्ट प्लीज. प्रत्येकाने आता अनम्यूट होऊन तुम्ही बोलू शकता. कविता ताई तुम्ही म्यूट व्हायला हरकत नाही. फक्त थोडक्यात ओळख करून द्या आणि जर कुठली व्याधी वगैरे असेल तर ते सांगा, ऑपरेशन वगैरे झालं असेल. कुणीही अनम्यूट, मला असं वाटतं पूजा ताई लाईक हा हा बोलू शकता. हा नमस्कार, माझं नाव पूजा अविनाश जाधव. मी संगमनेरमधून बोलते. मी मागे इथं ऑफलाईन 1 वर्ष योगाचा कोर्स केलेला आहे आणि आता गेले 1 वर्ष बंदच होता. मला त्रास म्हणजे सी सेक्शन डिलिव्हरी झाली, पण त्याला एक 12-13 वर्ष झालेले आहेत. त्याचं काही हे नाहीये. पण मला मानेचा एक त्रास आहे थोडासा. कुठला त्रास आहे? मानेचा. ओके, गॅप आहे का? गॅप नाही, पण स्पॉन्डिलिसिसची थोडीशी सुरुवात असं डॉक्टर म्हणाले. ओके. गेली 6 महिन्यापासून मी थोडीशी पडले होते घरापाशी चालताना, तर माझा एक गुडघा तेव्हापासून खूप दुखतोय. म्हणजे मी चालायला जर जास्त लागले, म्हणजे मी पहिलं मला चालायची सवय होती, पण आता मी जर चालले त्या ह्याच्यामध्ये तर दुसऱ्या दिवशी माझा गुडघा खूप दुखतो.
आणि तसंही नॉर्मल उठता बसताना आता मला दुखतोय. मी 2 वेळा एक्सरे वगैरे काढून झाला, तर डॉक्टर, माझं वजन पण वाढलंय पहिल्यापेक्षा एक 5-6 किलोनी. आणि डॉक्टर पण म्हणतात तिथं थोडस गादी प्रेस होते, त्याच्यामुळे मग मी आता परत म्हटलं जॉईन करावं योगा, म्हणून मी निवडले. ओके, म्हणजे गुडघेदुखीचा जस्ट थोडासा त्रास आहे. हा, मी पडले त्याच्यामुळे दुखतंय की वजन वाढले त्यामुळे दुखतंय ह्याचं अजून मला इतकं हे नाहीये, म्हणजे समजत नाहीये ते. बऱ्याचदा आपलं कॅल्शियमचं सुद्धा फॅक्ट असतो. हम्म. कॅल्शियमचं आपलं कमी जास्त प्रमाण झालं की थोडेसे आपल्या गुडघेदुखीचा किंवा आपल्या जॉईंट्स मध्ये थोडासा आपल्याला त्रास होतो. पण ठीक आहे, आपण योग साधनेच्या माध्यमातून नक्कीच ते आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. स्वागत आहे आपलं. आता तुम्ही म्यूट होऊ शकता. आता मला असं वाटतं पाटील ताई, अक्षदा पाटील. मॅडम मला माझं हे झालंय, 2 अँजिओप्लास्टी झालेले आहेत. ओके. हार्टचा प्रॉब्लेम आहे. आणि आता सध्या गुडघेदुखी जस्ट सुरू झालेली आहे. तसं मी अगोदर क्लास केलेले आहेत, पण माझ्याकडे एक प्रॉब्लेम आहे की कंटिन्युटी नावाची गोष्ट नाहीये, त्यामुळे थोडासा आहे प्रॉब्लेम. ओके, ठीक आहे. मी मुंबई ठाण्याहून बोलते. अच्छा, ठाण्यातून आहात. ओके, स्वागत आहे. आणि अँजिओप्लास्टी कधी झाली आहे तुमची? किती वर्ष झाली आहेत? माझी अँजिओप्लास्टी एक दोन वर्षात 2 झाली. एक 18ला झाली, सॉरी, एक 19ला झाली आणि एक 20ला झाली. ओके ओके. आता काही त्रास, दम वगैरे लागतो? मॅडम मी आळशी, असं मला वाटतं मी सांगितलं 1 मिनिटा अगोदर की मी फार काही म्हणजे जात नाही. पण असं मला जेव्हा काही जायचं असतं वगैरे तसं मी करते. आता मी गेल्या वर्षी 38 किलोमीटरची गिरनार परिक्रमा केली. ओके. हा, म्हणजे चालतच. आणि ते पूर्ण एक दिवसच चालायचं असतं हो, तुम्हाला. खूप मोठं तर डोंगर ते, असतं. हा, तर ते जर मी मनात आणलं तर मी म्हणजे करू शकते, असं काही प्रॉब्लेम नाही, पण फार एफर्ट्स घेत नाही. ओके, अच्छा. मला असं वाटतं तुमचं आणि कविताताईंचं वय सेम असावं. 60 आहात हो का? हो मॅडम, 60. ओके ओके ओके. हा, बरोबर. कविताताईंचं पण सेम आहे वय, 60च आहेत त्या सुद्धा. पण त्या सुद्धा आपल्या जुन्या साधक आहेत. आणि त्या म्हणजे असं इथे काही कंपल्शन नाहीये की तुम्हाला वर्ग जॉईन केलाय तर तुम्ही एक्सरसाइज किंवा आसनं केलीच पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला म्हणजे ऍज अ तुमचं वय फॅक्टर मी फक्त बोलते. मला तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे की एखादं असं जर आणि मला व्हर्टिगोचा पण त्रास आहे, म्हणून मी जास्त योगाच्या भानगडीत पडत नाही. तर फक्त तुम्ही मला एवढं सांगाल की हे आसन तुम्ही करू नका, जर कुठलं येस, असं माझ्यासाठी शुअर. प्रॉब्लेम असेल तर हो, तुम्ही तेवढं सांगू शकता. पण नक्कीच. अंबिका योग कुटीरचं पण मी हार्ट सेशन वालं केलं होतं, ओके. संडे टू संडे वालं. अच्छा, ते लोक काही जास्त हे करून घेत नाहीत, म्हणजे जास्त आसनं करायला देत नाहीत. बरोबर. त्यामुळे थोडस जरा योगा म्हणजे म्हणून मग मी जॉईन करत नव्हते कुठे असं. ओके, कारण की म्हटलं आता बघूया. हा, हा, तुम्हाला आता जे डिसिजेस आहेत ना, जसं अँजिओप्लास्टी झालेला आहे, वर्टिगोचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही शक्यतो जी पुढे झुकणारी आसनं आहेत, मी तर तुम्हाला सांगणारच डेफिनेटली, पण जी आपण फॉरवर्ड बेंडिंगची जी आसनं आहेत ती करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण की हार्टचा जेव्हा इश्यू येतो त्यावेळेला आपल्याला इथे थोडस प्रेशर येतं. हा कॉन्ट्रेंडिंग घ्यायचे आहेत की पुढे झुकणारी आसनं आपल्याला खूप कमी करायची आहेत. त्याचबरोबर जेव्हा आपण कपालभाती करतो तर त्यावेळेला सुद्धा फोर्सफुली आपल्याला श्वास सोडायचा असतो. तर तिथे सुद्धा तुम्हाला कुठलंही हे नाहीये, म्हणजे काय म्हणतात त्याला, कंपल्शन नाहीये की तुम्ही एवढंच केलं पाहिजे. जिथे आपण 10 स्ट्रोक देतो तिथे तुम्ही 5 स्ट्रोक दिले तरीही मॅडम चालेल. मी कपालभाती 300 पर्यंत करते आरामात, विदाऊट एनी प्रॉब्लेम. ओके, ग्रेट ग्रेट, चांगली म्हणजे गोष्ट. दोन्ही नाकपुडीने 100, ओके, साईडने 100 आणि दुसऱ्या नागपुडीने 100, असे 300 करू शकते मी. म्हणजे ग्रेट. फक्त जर ब्रेक केला तर पहिले 2-3 म्हणजे एखाद दुसऱ्या दिवशी मला सुरू करताना प्रॉब्लेम होतो, नाहीतर अदरवाईज मी करू शकतो. ओके, खूप चांगली गोष्ट आहे. फक्त हम्म. मग आता आपल्याला थोडीशी लिमिटेशन्स आपल्याला पाळायचे आहेत. आणि सातत्य ठेवा. कधी असं वाटलं की नाही मला आज आसनं करायची नाहीयेत तर तुम्ही स्वस्त जरी बसून राहिला तरीही चालेल, जसं कविताताई सुद्धा करतात. म्हणजे बऱ्याचदा म्हणजे आसनं करायला आपल्याला कधी कधी अंग दुखतं किंवा काही असतं, तर त्यावेळेला तुम्ही नाही केलं तरी चालेल, फक्त स्वस्त बसून राहा. प्राणायाम आपण करू शकतो. अशा प्रमाणे इथे तुम्हाला कुठलंही कंपल्शन नाहीये की व्हिडिओ ऑन आहे तर तुम्हाला करायलाच पाहिजे, असं काही नाहीये. तुम्हाला जसं जमेल त्या प्रकारे तुम्ही केलं तरीही चालेल. थँक्यू मॅम. हो.
नेक्स्ट प्लीज अनम्यूट होऊन बोला. नमस्कार. नमस्कार, मी स्मिता श्रीकांत पाठक. मी शेवगावहून बोलते, जिल्हा अहमदनगर. माझं नॅचरोपॅथी झालंय, निसर्गोपचार. ओके. आणि मी सध्या योगाचे क्लासेस घेते. अच्छा. हो, तर मला त्रास वगैरे काही नाहीये. वय आहे माझं 45 आता. तर त्या क्लासेस साठीच मी आता हे जॉईन केले, हे क्लास. की मला पेशंट पण येतात माझ्याकडे, की कोणाला मणक्याचा त्रास आहे, मानेच्या मणक्याचा, कमरेचा, किंवा गुडघे दुखतायत, तर ते पण शिकायचंय मला अजून. त्याच्यातले व्यायाम आणि प्राणायाम पण शिकायचंय अजून. तर त्याच्यासाठी जॉईन केलाय क्लास मी. तुमचं याच्या आधी काही सर्टिफिकेशन वगैरे झालंय का योगाचं? नाही, ते नाही झालेलं. निसर्गोपचार आणि कसं घरातून मला पहिल्यापासून सवय होती योगा करायची वगैरे. ओके. नॅचरोपॅथी मध्ये पण शिकले आहे, तर तेच मध्ये तेच आपण- बेसवर. हो, त्याच बेसवर करते मी आता. आणि त्याच्यासाठीच आता अजून शिकायचंय पुढे. म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्हाला जर या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर तुम्ही नक्की टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा करा. कारण की ओके. सर्टिफिकेशन एकदा आपल्याकडे असेल ना की आपण मान्यता हो प्राप्त शिक्षक होऊन जातो हो. योगा. हम्म. आणि मग अच्छा. आपल्याला तेवढं ज्ञान पण येतं. ओके. हा. आणि वेळोवेळी मी तुम्हाला ग्रुपवरती सगळ्या गोष्टी पाठवणारच आहे. म्हणजे आपण ओके. साधना का करतो किंवा अष्टांग योग का करतो, आपला आहार ओके. कसा असावा याच्याबद्दल बरोबर बरोबर. तुम्हाला सांगणारच आहे. पण तरीही जर आपल्याला या हम्म. क्षेत्रामध्ये येऊन जर काही करायचं असेल तर आपला एक सर्टिफिकेशन असलेलं नेहमीच चांगलं असतं. ओके ओके. मी त्याच्यासाठीच क्लास जॉईन केला की मला सर्टिफिकेट पण मिळेल. माझ्याकडे सध्या नॅचरोपॅथीचं आहे सर्टिफिकेट, त्याच बेसवर करते क्लासेस. पण आपलंही सर्टिफिकेट मिळेल आता मला. आणि पुढे अजूनही कोर्सेस आहे करायचा विचार. हा. आपलं सर्टिफिकेट हे तुम्हाला 1 महिन्याचं असतं. म्हणजे इथे याच्यावरती तुम्हाला क्लासेस वरती याचा उपयोग नाही होणार. ओके. आपलं महिन्याचं सर्टिफिकेट असतं हे की तुम्ही योगा क्लास जॉईन केलाय. मी इथे तुम्हाला ओके. सांगेन. बर. हा. ठीक मणक्याला आहे. तुम्हाला बर बर. हा. कुठले आजार म्हणजे कुठली आसनं करायची असतात किंवा कंबरदुखीसाठी कुठली असतात हे मी तुम्हाला अच्छा आपल्या अच्छा. सांगेन. हा. ठीक आहे. पण ओके. तुम्हाला ऍज अ प्रोफेशनली साठी तो एक बर. वेगळा सर्टिफिकेट लागतं. ओके. ते मग आपल्याकडे आहे का ते कोर्स पण आपल्याकडे अजून आम्ही तसा? तो प्लॅनिंग म्हणजे आमचं चालू आहे सरांचं आणि असं आमचं अच्छा 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 अच्छा. हा. जेव्हा कधी ते चालू होईल तेव्हा तुम्हाला नक्कीच सांगू अगदी आम्ही. अगदी अगदी. नक्की नक्की. ओके. स्वागत आहे आपलं. ओके. थँक्यू. सुप्रिया ताई अनम्यूट होऊन बोला. हा, आता बोलू शकता अनम्यूट. नमस्कार मॅम, माझं नाव सुप्रिया गायकवाड. मी पुण्यात राहते आणि माझं वय 34 आहे. तर ऑपरेशनमध्ये मला सी सेक्शन झाले, 8 वर्ष झाली त्याला. आणि सध्या आता ॲक्च्युली 2-3 महिने झालं मला थोडंसं मेंटली स्ट्रेसमुळे जरा फिजिकली पण थोडं शरीरावर परिणाम होतोय थोडासा. तर त्यामुळे माझं ॲक्च्युली वजन, वेट पण थोडं कमी होत चाललंय. म्हणून असू दे, त्याला आलं तरी चालेल. असू दे. कारण की लहान मुलं असतात ती येतातच, काही हरकत नाही. असू दे. तर थोडंसं म्हटलं जस्ट तुमच्याकडे वाचलं होतं, खूप बघितले होते वेबसाईटवर तुमच्या. म्हटलं जस्ट तुम्ही जर शिकवाल व्यवस्थित तर मी करेन. शुअर मला पण कुठला त्रास होतोय तुम्ही म्हणाला? तुम्हाला थोडं मला डिप्रेशन? ऍक्च्युली विकनेस असा येतो. थोडं तरी काम केलं ना असं दमल्यासारखं विकनेस होते. 2-3 महिने झाले. काही काम करता तुम्ही म्हणजे प्रोफेशनल? पिरियड्स वर पण होतं मला, त्यामुळे स्ट्रेस येते मला की का असं होतं. एवढं माझं वय अजून 34 आहे. अजून काही करता का तुम्ही म्हणजे प्रोफेशनली? नाही, प्रोफेशनली ऍक्च्युली क्लासेस घेते. स्टुडंट फोनिक्स क्लास माझे चालू आहेत ना स्टुडंटचे. तर माझे टीचिंग ऑनलाईन कोचिंग क्लासेस आहेत? हा म्हणजे ऑनलाईनच आहेत घरून ना. ओके. लहान मुलांचे. बाळ एकच आहे का? हा, एकच आहे. नाही, बऱ्याचदा काय होतं जेव्हा 2 मुलं असतात ना तेव्हा सुद्धा मेंटली स्ट्रेस असतो, कारण की दोघांना सांभाळायचं असतं. म्हणून मी विचारलं तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे. हरिओम, स्वागत आहे आपलं. ठीक आहे. आता मी माझा माईक जो आहे हा इथे जॉईन करते, जेणेकरून माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येईल. पण जर तुम्हाला काही गोष्टी नाही कळल्या तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाईप करा, मला सांगा आणि मग आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ठीक आहे.
तर आता आपल्या वर्गाचं मी थोडक्यात तुम्हाला स्वरूप सांगते की काय आहे. आपण आपला जो वर्ग आहे हा पूर्णपणे 1 महिन्याचा वर्ग आहे. बेसिक टू ऍडव्हान्स वर्ग आहे आपला. सुरुवातीचा जो आठवडा आहे त्याच्यामध्ये आपण काही बेसिक आसनं शिकतो. दुसऱ्या आठवड्यामध्ये थोडीशी ऍडव्हान्स आसनं होतात. तिसऱ्यामध्ये त्याच्यापेक्षा थोडीशी त्याच्यामध्ये सुद्धा आपण कॅपॅसिटी बघितली जाते की कशा प्रकारे तुमची लवचिकता आहे किंवा कशा प्रकारे तुम्ही करू शकता, त्याप्रमाणे आपण आसनं घेतो. आणि चौथ्या आठवड्यामध्ये जो आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या सिस्टीम्स वरती आसनं घेतो. जसं की पाठीचा मणका आहे किंवा आपली डायजेशन सिस्टीम आहे, आपली लंग्स कॅपॅसिटी आपण म्हणजे आपला श्वसन मार्ग आपण कशा प्रकारे सुधारू शकतो. ही जी आसनं आहेत ही आपण चौथ्या आठवड्यामध्ये घेतो. कारण की 3 आठवड्यामध्ये आपला बराचसा वर्ग झालेला असतो, बरीचशी आसनं आपली शिकून झालेली असतात. त्यामुळे चौथा जो आठवडा आहे हा आपला प्रॅक्टिस सुद्धा होते आणि त्याच वेळेला आपण वेगवेगळ्या सिस्टीम वरती सुद्धा आसनं करायला सुरुवात करतो. तर हा आपला पॅटर्न आहे. प्राणायाम जो आहे हा आपण दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे नेक्स्ट मंडे पासून आपण सुरुवात करतो प्राणायामाला. पहिल्या आठवड्यामध्ये आपण प्राणायाम, आता बरेचसे जण दोघी जणी याच्यामध्ये जे आहेत ज्यांना आधी योग साधनेचा त्यांना अनुभव आहे त्यामुळे त्यांना प्राणायाम माहितीये. पण जे नवीन जे लोक जेव्हा वर्गाला बसतात तर त्यांना आपण डायरेक्ट प्राणायाम करायला सांगत नाही. त्यांच्यासाठी आपण सुरुवातीला दीर्घ श्वसन, समान श्वसन आणि विभागीय श्वसन अशा प्रकारचं प्राणायाम आपण म्हणजे प्राणायामाचे ज्यांना रूट समजलं जातं ते आपण पहिल्या आठवड्यामध्ये घेतो आणि मग दुसऱ्या आठवड्यापासून आपण प्राणायामाला पूर्णपणे सुरुवात करतो. तसंच कपालभातीचं सुद्धा आहे. कपालभाती सुद्धा आपण 2 ते 3 दिवसांनी सुरुवात करतो. सुरुवातीला आपण एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी करतो आणि त्याच्यानंतर आपण कपालभातीला सुरुवात करतो. सूर्यनमस्कार जे आहेत आपले ते आपण तिसऱ्या आठवड्यापासून सुरुवात करतो आणि मग ते पूर्णपणे कंटिन्यू सूर्यनमस्कार आपले चालू होतात. तर याच्यामध्ये आपल्या या वर्गामध्ये मी तुम्हाला चेअर सूर्यनमस्कार सुद्धा दाखवते. त्याच्याबरोबर आपले डायबेटीसचे जे सूर्यनमस्कार असतात ते सुद्धा या आपल्या वर्गामध्ये शिकवले जातात आणि जे नॉर्मल ट्रेडिशनल सूर्यनमस्कार आहेत ते सुद्धा शिकवले जातात. आणि त्याचबरोबर एक शुद्धिक्रिया होते म्हणजे नेत्रशुद्धी त्राटक हे मेडिटेशन आहे छोटंसं. ते सुद्धा आपलं ह्या एका महिन्यामध्ये आपण एका दिवशी ठरवतो आणि त्या प्रकारे आपण हे मेडिटेशन सुद्धा घेतो. तर हे आहे आपलं वर्गाचं नॉर्मल जी रूपरेषा आहे ही मी तुम्हाला थोडक्यात सांगितली. त्याच्यानंतर आज आता आपण आज सगळ्यात थोड्याशा बेसिक गोष्टी अशा बघणार आहोत की आपल्याला काही हस्तमुद्रा इथे बघायच्या आहेत. तर तुम्हाला मी आता 3 मुद्रा दाखवते. द्रोण मुद्रा, ज्ञान मुद्रा आणि नमन मुद्रा. ह्या कशा करायच्या आधी बघून घेऊया आणि त्यानंतर आपण आपल्या वर्गाला सुरुवात करू. तर इथे आपल्याला द्रोण मुद्रा बघायची आहे. तर ही मुद्रा बघा कशी असते. साधी बैठक घालायची. उद्यापासून जे आहे ते आपण हळूहळू स्वस्तिकासन ज्याला सुखासन म्हणतात ते आपण उद्या शिकणार आहोत. त्याच्यानंतर अर्ध पद्मासन आणि मग पद्मासन असं आपण हळूहळू ऍडव्हान्स कडे जाणार आहोत. स्वस्तिकासन एकदम सोपं आणि अगदी छान वाटतं आपल्याला त्याच्यामध्ये, पण ते जे आसन आहे ते आपण उद्या बघणार आहोत. आज आपण फक्त एक बेसिक लुजनिंग एक्सरसाइज आपण थोडंसं जास्त घेतो आपल्या वर्गामध्ये. कारण की इथे काय असतं, आपले जे जॉईंट्स असतात आपल्या पायाच्या बोटांमध्ये, हाताच्या बोटांमध्ये म्हणजे प्रत्येक जो आपला पूर्ण शरीर जे आहे हे जॉईंट्सने बनलेलं आहे. तर तेच आपल्याला मोकळं करायचे असतात. म्हणून आपण सुरुवातीला जॉईंट्स घेतो, प्रत्येक स्थितीमध्ये लुजनिंग एक्सरसाइज घेतो आणि त्याच्यानंतर आपण आसन करायला सुरुवात करतो. तर आता आपण आधी बघूया मुद्रा कशा प्रकारे आपल्याला करायच्या असतात. तर इथे आपल्याला साधी बैठक घालायची असते. सुरुवातीला आपण करतो द्रोण मुद्रा. या द्रोण मुद्रेमध्ये आपल्याला आपले हातांची जी बोटं आहेत ती अशी जॉईन करून घ्यायची आणि त्यांचा कप करायचा अशा पद्धतीने. आणि हा हाताचा कप आपल्या गुडघ्यांवर ठेवायचा. हाताची कोपरं बघा, नकळत आपण अशी ताठ ठेवतो. जेव्हा आपण अशी हात ताठ ठेवतो ना तेव्हा नकळत आपल्या पाठीच्या कड्याला प्रेशर येतो जेव्हा आपण असं बसतो ना त्यावेळेला. त्यामुळे अगदी रिलॅक्स बसायचं. हाताची जी आपली कोपरं आहेत ही शरीराच्या जवळ असू देत म्हणजे आपल्या पाठीच्या मणक्याला जास्त प्रेशर येत नाही. ही झाली आपली द्रोण मुद्रा. त्यानंतर आपण करतो ज्ञान मुद्रा. आपला अंगठा आणि पहिलं बोट जे आहे त्याचा एकमेकांना हलकासा स्पर्श आणि हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने ठेवायचे. बरोबर. इथे सुद्धा हाताची कोपरं रिलॅक्स असतील, आपल्या शरीराच्या जवळ असतील. ही झाली आपली ज्ञान मुद्रा. त्यानंतर आपण करतो नमन मुद्रा. नमन मुद्रा आपल्याला जेव्हा आपण सुरुवातीची प्रार्थना करतो त्यावेळेला आणि शेवटला वर्ग संपल्यानंतर आपण शांतीपाठ करतो त्यावेळेला आपल्याला ही नमन मुद्रा करायची असते. तर ही कशी करायची बघून घेऊया. आपले दोन्ही हात जोडून घ्यायचे
जोडलेले जे हात आहेत हे डोक्याच्या दिशेने सरळ वर घेऊन जायचे. आणि आता पुढची कृती बघा, मी थोडीशी क्रॉस बघते. डोक्याच्या दिशेने हात वर नेले की आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं. आता ज्यांना वर्टिगोचा त्रास आहे त्यांनी कमरेतनं पुढे नाही झुकला तरीही चालेल. आता इथे आपल्याला जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर टेकवायचे. संपूर्ण नतमस्तक लीनभाव भक्तिभावाने आपल्याला आपण जी कुठली इष्ट देवता मानतो त्या देवतेसमोर आपल्याला शरणागत भाव, नतमस्तक भाव, भक्तिभाव मनामध्ये आणून आपण ही नमन मुद्रा करतो. बघा सीटचा भाग उचललेला नाहीये, आधी बघून घ्या कशी केलेली आहे. सीटचा भाग कुठेही न उचलता आपण ही कृती करतो. ज्यांना हृदयविकार आणि वर्टिगोचा त्रास आहे त्यांनी नमन मुद्रा करणं टाळायचं आहे. उलट चाल करताना सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ करायचं. जे हात डोक्याच्या दिशेने वर आहे ते नियंत्रित पुन्हा छाती कशी आहे. काय या 3 मुद्रा कळल्या कशा केल्यात आपण? द्रोण मुद्रा, ज्ञान मुद्रा आणि त्यानंतर नमन मुद्रा. बरोबर. आता ज्ञान मुद्रेमध्ये जी काही गोष्टी आहेत त्या मी हळूहळू तुम्हाला सांगेन. कारण की जेव्हा आपण अंगठा आणि पहिलं बोट जेव्हा एकमेकांना त्याचे जे टिप्स आहेत जेव्हा आपण हे एकमेकांना जॉईन करतो ना त्यावेळेला तिथून काही ब्लड सर्क्युलेशन चालू असतं, रक्तप्रवाह चालू असतो. तो रक्तप्रवाह त्याचा आपण अनुभव घेतो. पण हळूहळू आपल्याला हे समजेल जसं आपण साधनेमध्ये पक्के होऊ आणि आपली साधना जसजशी पुढे वाढेल तसतसं आपल्याला हे जे प्राणस्पंदन आहे त्याचा अनुभूती आपल्याला नक्कीच घेता येईल. तर आता हे तुम्हाला कळलं कशी केलेली आहे ती. ठीक आहे. तर आता सुरुवात जी आहे ही आपली श्वसनमार्ग शुद्धीपासून होते. म्हणजे आपले जे नॅव्हल कॅव्हिटीज असतात, आपल्या नाकाच्या ज्या पोकळ्या आहेत त्या आपण पहिल्या मोकळ्या करून घेतो. म्हणून श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती आपण सुरुवातीला करतो. त्यानंतर आपण करतो नेत्रशुद्धी. आपल्या वर्गाच्या सुरुवातीला एक ओमची प्रतिमा तुमच्या इथे समोर होती. तर त्या ओमच्या प्रतिमेचं एकदा आपण उघड्या डोळ्याने निरीक्षण करतो, ज्याला आपण म्हणतो बहिरत्राटक. आणि त्यानंतर डोळे मिटून ती ओमची प्रतिमा आपल्या आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. याला म्हणतात अंतरत्राटक. ही आपण नेत्रशुद्धी जी आहे ही आठवड्यातून फक्त एकदाच होते, कारण की इथे बराचसा वेळ जातो. त्यामुळे आपण फक्त आठवड्यातून एकदा ही नेत्रशुद्धी घेतो. आणि त्यानंतर ओमचे 4 विविध स्तरांवरचे उच्चार करतो. पहिला जो उच्चार असतो हा उच्च पट्टीतला असतो, ज्याच्यामध्ये अकाराचं जे प्रमाण आहे हे जास्त असतं आणि मकाराचं प्रमाण जे आहे हे कमी असतं. हे जे आपण 4 उच्चार करतो याला वाणीशुद्धी म्हणतात. दुसरा जो उच्चार आहे हा मध्यम पट्टीतला असतो, अकार आणि मकार समसम प्रमाणात. तिसरा जो उच्चार आहे हा मकार लांबवलेला अगदी खालच्या स्वरातला, म्हणजे तो उच्चार फक्त तुम्हाला ऐकू यायला पाहिजे असा हा उच्चार असतो. आणि चौथा उच्चार जो अतिशय महत्वाचा आहे, मानसिक उच्चार. याला कुठलंही प्रमाण नसतं, हे तुम्ही तुमच्या मनाने कशाही प्रकारे करू शकता. अशी आपण वाणीशुद्धी करतो. आणि त्यानंतर आपण करतो चित्तशुद्धी म्हणजेच प्रार्थना. तर आपल्या वर्गामध्ये नेत्रशुद्धी आणि वाणीशुद्धी हे जे 2 प्रकार आहेत हे आठवड्यातून फक्त आपण एकाच वारी घेतो. आपण रोज हे प्रकार घेत नाही, कारण की याच्यामध्ये जवळजवळ 10 मिनिटं जातात. म्हणून फक्त पहिल्या दिवशी मी तुमचा हा प्रकार घेते आणि त्याच आठवड्यामध्ये एखाद शेवटच्या दिवशी घेते. आणि मग हळूहळू हा आपला आपण फक्त एकदाच आठवड्यातून हा जो प्रकार आहे हा घेतो, नेत्रशुद्धीचा आणि वाणीशुद्धीचा. आणि मग त्याच्यानंतर आपण करतो नमन मुद्रा. ठीक आहे. उच्चार तुम्हाला कळले. पहिला जो उच्चार आहे हा उच्च पट्टीतला असतो. जेव्हा आपण ओम असं जे बोलतो, हा ओम जो आहे हा अ उ म आणि चंद्रबिंदी अशा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आहे. तर या ओंकाराची साधना सुद्धा आपण का करतो, आपल्याला त्याचे शारीरिक आणि मानसिक फायदे कुठले मिळतात हे सुद्धा मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवणार आहे. इथे मी जास्त वेळ घेत नाही, कारण की प्रत्येकाचा जो इंटरेस्ट असतो तो प्रॅक्टिकलकडे जास्त असतो, थिअरी ऐकायला कंटाळा येतो. फक्त पहिला जो दिवस आहे इथे मी तुम्हाला थोडेसे इन्स्ट्रक्शन्स देते, जेणेकरून तुम्हाला हळूहळू त्याची सवय होईल आणि ह्या गोष्टी तुम्हाला चांगल्या कळतील. म्हणून पहिला दिवस थोडासा आपला लेंदी होतो ह्या इन्स्ट्रक्शन्समुळे.
ठीक आहे, तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या, आपल्या वर्गाचा पॅटर्न कळला, श्वसन मार्ग शुद्धी, त्याच्यानंतर आपण करतो नेत्रशुद्धी, त्याच्यानंतर वाणी शुद्धी, चित्तशुद्धी, आणि मग आपल्या वर्गाला सुरुवात होते. तर आता आपण आपला जो पॅटर्न मी जो तुम्हाला सांगितला त्या प्रकारे आपण आता साधना सुरू करत आहोत. तर आता आधी बघूया की श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. आता आपल्या बऱ्याचशा जणांना हे माहिती आहेच, जसं सुनीता ताईंना सुद्धा माहितीये, फक्त सुप्रिया ताई तुम्हाला कदाचित माहिती नसेल की हे कसं केलं जातं. तर तुम्हाला मी आधी सांगते, बाकीचं मला या बाकीच्यांचा बॅकग्राऊंड आहे योग साधनेचा, कविता ताई सुद्धा जुन्या साधक आहेत, त्यामुळे ह्या सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला मी सांगते ही श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. ही कपालभातीच्या आधीची पायरी आहे. तर इथे फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल, किंवा नाकाचं हाड वाढतं, सायनसचा त्रास असेल, तर ही जी श्वसन मार्ग शुद्धी आहे किंवा कपालभाती जी आहे हे करणं टाळायचं आहे. कपालभाती म्हणजे काय, तर कपाल म्हणजे आपला हा फोरहेड, आणि भाती म्हणजे तेजस, प्रकाशमान करणे, तेजस्वी होणे. म्हणजे या कृतीने आपलं जे कपाळ आहे ते तेजस्वी होतं, म्हणजेच आपला श्वसन मार्ग जो आहे तो सुधारतो बऱ्यापैकी. म्हणजे म्हणून याला कपालभाती असं म्हटलं जातं. तर या कृतीमध्ये आपल्याला आपला जो श्वास घेण्याची जी कृती आहे ही सहज असते, श्वास सोडण्याची जी कृती आहे ही फोर्सफुली असते. श्वास घेताना सहज घ्यायचा, श्वास सोडताना आपल्याला तो फोर्सफुली सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा. तर याच्या आधी एक गोष्ट अशी सांगते मी तुम्हाला की आपलं जे नॉर्मल ब्रीदिंग पॅटर्न किंवा आयडियल ब्रीदिंग पॅटर्न कसं असायला पाहिजे. आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपलं पोट बाहेर यायला पाहिजे, आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा ते आतल्या दिशेला गेलं पाहिजे. श्वास घेताना पोट बाहेर, श्वास सोडताना ते आतल्या दिशेला. हे आहे आपलं आयडियल ब्रीदिंग पॅटर्न. बऱ्याचशा जणांना श्वास आपण कसा घेतो आणि कसा सोडतो हे कळत नसतं, त्यामुळे हे मी वर्गाच्या सुरुवातीला सांगते की श्वास घेताना पोट बाहेर, श्वास सोडताना आतल्या दिशेला. जेव्हा आपण आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करतो तेव्हा आपले जवळजवळ 80% जे आजार आहेत हे दूर होतात, कारण की इथे आपण आपली जी वाटचाल आहे ती आपली आपोआप शरीराकडून मनाकडे होते. म्हणजे आपण थोडेसे इन्व्हर्ट होतो. जेव्हा आपलं लक्ष श्वासाकडे जातं तेव्हा आपल्या मनातले जे विचार आहेत हे कमी व्हायला मदत होते, आणि त्यामुळे आपलं मन हे शांत होतं. म्हणून आजपासून थोडंसं हे लक्ष द्यायचं की आपल्याला श्वास घेताना आपलं पोट बाहेर यायला पाहिजे आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला गेलं पाहिजे. श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या, जेणेकरून तुमचं मन जे आहे हे आपोआप शांत होईल. हे सगळ्यांसाठीच आहे ही जी सूचना आहे ती. आता आपण बघूया श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. सुरुवातीला श्वसन मार्ग शुद्धी आपण एकेका नाकपुडीने करणार आहोत. तर सुरुवात उजव्या नाकपुडीने. हा, अजून एक गोष्ट सांगायची राहिली म्हणजे आपण जेव्हा मी तुम्हाला नवीन आसनाचा डेमो देईल, आपण जेव्हा नवीन आसन शिकतो त्यावेळेला पहिलं तुम्ही बघत जा की मी कसं करतेय, आणि त्याच्यानंतर तुम्ही करत जा. मग आपण सगळे एकत्रित करणारच आहोत. कारण की बऱ्याचदा काय होतं, जेव्हा मी आसन करायला जाते तेव्हा बाकीचे पण करतात आणि मग गोंधळ होतो. मग कुठेतरी मग पायाला दुखापत होते, कुठेतरी हाताला दुखापत होते, खांद्याला दुखापत होते. म्हणून नवीन आसनं शिकताना आधी बघायचं कसं केलं जातं आणि मग आपण सगळे एकत्रित करू. तर आता श्वसन मार्ग शुद्धी बघूया. बाकीच्यांना माहिती असेल, सुप्रिया ताई तुम्ही बघून घ्या. डाव्या हाताच्या अंगठ्याने आपल्याला डावी नाकपुडी सहज बंद करायची असते. उजव्या नाकपुडीने आपण सहज श्वास भरून घेताना पोट आपलं हलकसं बाहेर येईल, आणि फोर्सफुली श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला आपल्याला झटका द्यायचा आहे. बघा या प्रकारे. श्वास घेण्याची जी कृती आहे ही पॅसिव्ह असते, श्वास सोडण्याची जी कृती आहे ही ऍक्टिव्ह असते. ऍक्टिव्हली आपण श्वास सोडतो. ठीक आहे, लक्षात आलंय कसं केलंय ते. आता मी पुन्हा एकदा थोडस पहिल्या दिवशी गोंधळ होऊ शकतो, पण हळूहळू आपल्याला सवय होईल. ठीक आहे, आता आपण सुरुवात करूया एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी करायला. साधी बैठक घालूया, पाठीचा कणा सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, खांदे कोपरे शिथिल, चेहरा शांत, आणि आता डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करा. उजवा हात गुडघ्यावरच असेल द्रोण मुद्रेमध्ये. बरोबर.
आणि आता उजवीने आहे तो श्वास सोडून द्या. उजवीने एक सहश्वास भरून घ्या. पोट हलकस बाहेर आलंय आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. एक. पुन्हा एकदा श्वास भरून घ्या. श्वास घेताना पोट बाहेर येईल आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 2. अशीच आपल्याला 3 कृती करायच्या. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 3, 4, 5. डावा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटून घ्या. आपली जाणीव उजव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, अगदी हलकासा बदल तुम्हाला जाणवला असेल त्याचा अनुभव घेऊया. योगशास्त्र हे अनुभूतीचं शास्त्र आहे. हा अनुभव आपला आपणच स्वतःला घ्यायचा आहे. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. डोळे उघडायचे. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करून घ्यायची आणि आता डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने एक श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल आणि श्वास सोडताना, फोर्सफुली श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला झटका. 1, 2, 3, 4, 5. कृती थांबायची. डोळे अलगद मिटून घ्यायचे. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये. डाव्या नाकपुडीतला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा अनुभव. अक्षताताई, तुमच्यासाठी कदाचित हे थोडंसं नवीन असेल, कारण की अंबिका योग कुटीरमध्ये कपालभाती जी आहे किंवा श्वसन मार्ग शुद्धी जी आहे ही फोर्सफुली केली जाते. त्यामुळे कदाचित थोडंसं तुम्हाला हे वेगळं वाटत असेल. पण जर तुम्हाला कुठेही असं वाटलं की त्रास वाटत असेल तर तुम्ही हे थांबवलं तरीही चालेल. अक्षताताई, ही तुमच्यासाठी सूचना आहे. आणि आता आपण करणार आहोत नेत्र शुद्धी. समोर तुम्हाला ओमचं स्क्रीन दिसत असेल, ओमची प्रतिमा. आता आपले दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये असतील. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. पाठीचा कणा सरळ, खांदे कोपरं शिथिल. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर, कपाळावर कोणतीही आठी नाहीये. समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेलं प्रकाशाचं किरण, प्रकाशाचं वलय, हा संपूर्ण तपशील आपल्या उघड्या डोळ्यांनी मनामध्ये सामावून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मवेदा, असं माऊलींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, असं एका अक्षरी परमेश्वराचं व्यक्त स्वरूप, निर्गुण साकार असा हा ओम आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी मनामध्ये सामावून घेत आहोत. अ उ आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम स्थिती, उत्पत्ती, लय सर्व समावेशक ओम. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम आपण उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. डोळे जळावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास डोळे अलगद मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये, आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्म, उकार विष्णू आणि मकार महेश असं संत तुकारामांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, असा हा ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण करतोय अंतरत्राटक. मनातील विचारांची गती कमी होण्यासाठी, साधनेकडे आपली वाटचाल अनुकूल होण्यासाठी आपण करीत आहोत ओमची साधना, ओंकाराची साधना. हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर,
करणार आहोत वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल, अगदी खणखणीत स्वरातला. बेंबीच्या देठापासून आपल्याला ओरडायचा आहे हा उच्चार करताना. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. चेहरा शांत. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला अकार आणि मकार समसम प्रमाणात. या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. शांत शांत. तिसरा उच्चार मकार लांबवलेला, अगदी खालच्या स्वरातला स्वतःचाच आवाज स्वतःला येऊ दे. आणि या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. चौथा उच्चार मानसिक उच्चार. याला कोणतंही प्रमाण नाहीये. बुद्धी तत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा, शरीराकडून मनाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. आणि याकरिता खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार संपूर्ण ओममय होण्याचा प्रयत्न. चित्तशुद्धीसाठी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. समोर स्क्रीनवर तुम्हाला प्रार्थना दिसते ओंकाराची. ही आपल्याला आजपासून रोज सुरुवातीला ही प्रार्थना बोलायची आहे. दोन्ही हात जोडून घ्यायचे. माझ्या मागोमाग आपण ही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम् ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः. डोळे अलगद मिटून घेऊया. या प्रार्थनेचा भावार्थ असा आहे की योगीजन नित्यनियमाने बिंदूसहित ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. आणि आता करूया आपण नमन मुद्रा. जोडलेले जे हात आहेत ते डोक्याच्या दिशेने वर नेऊया. ज्यांना हृदयविकार आणि वर्टिगोचा त्रास आहे त्यांनी नमन मुद्रा करणं टाळायचं. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. संपूर्ण नतमस्तक. आपल्या साधनेची सुरुवात, आपल्या वर्गाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. भक्तिभाव, लीनभाव मनामध्ये. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. अगदी सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली येतील छातीपाशी. हस्तमर्दन. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना द्या, डोळ्यांच्या स्नायूंना द्या आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे हरी.
थोड्या वेळ विश्रांती घेऊया. आपल्याला 4 स्थितीमध्ये आसनं करायची आहेत, बैठक, दंड, शयन आणि विपरीत शयन स्थितीमध्ये. तर बैठक स्थितीमधली विश्रांती बघा कशी असते. दोन्ही पाय जे आहेत हे असे लांब करायचे. आता केलेत तरी चालेल. दोन्ही पाय लांब करा. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. आपले हात जे आहेत हे मागे टेकवायचे आहेत या प्रकारे आरामदायी स्थितीमध्ये आणि मान मागे सैल सरसोबाची. ही झाली आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. बरोबर. आता आपण थोडीशी लुजनिंग एक्सरसाइज करू आणि त्याचबरोबर मी तुम्हाला थोडीशी माहिती सुद्धा देते की योग साधनेची काय आहे, आपण कशासाठी हा योग करतो. तर दोन्ही पावलं जुळवून घ्या. पाठीचा कणा सरळ, दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. पाठीचा कणा, हात असेच राहू देत मागे, म्हणजे आपला पाठीचा कणाला एक सपोर्ट भेटतो आणि तो ताठ राहतो. आता आपल्या दोन्ही पायांची जी 5 बोटं आहेत ही सेपरेटली ताणायची, स्ट्रेच करायची. बघा या प्रकारे. बरं. आणि मग रिलॅक्स करायची या प्रकारे. ठीक आहे. ही कृती आता आपल्याला 4 ते 5 वेळा करायची. स्ट्रेच अशी ताणायची प्रत्येक बोट आणि रिलॅक्स करायचं. ठीक आहे. आता आपली कृती ही चालूच ठेवा तुम्ही, तोपर्यंत मी तुम्हाला योग साधनेची थोडक्यात माहिती सांगते. तर योग म्हणजे मुळात काय आहे, शरीराकडून मनाकडे होणारा जो आपला प्रवास आहे याला योग म्हणतात. योग म्हणजे एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जोडणं. जसं आज आपण दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आपल्या या वर्गाला आपण जॉईन झालेलो आहोत, हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. तर योग जी आहे ही आपल्या प्राचीन भारताची देणगी आहे, जी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली आहे. तर असा हा जो योग आहे हा विविध ग्रंथांमध्ये, उपनिषदांमध्ये विखुरलेला होता. आणि हा विखुरलेला योग जो आहे हा एकत्रित करण्याचं काम जे कोणी केलं असेल ते मुनी पतंजलीने केले. ठीक आहे. आता थांबायचंय, ही कृती आपली थांबूया. आणि आता आपले जे पायाचे जे चवडे आहेत, म्हणजे हा जो भाग आहे हा आपल्याला फोल्ड आणि अनफोल्ड करायचा. एकदा अंगठा फोल्ड करायचा, त्याच्यावर 4 बोटं ठेवायची, मग रिलॅक्स करायचं आणि मग 4 बोटं फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा ठेवायचा आणि मग रिलॅक्स करायचं. ठीक आहे. आता चवड्याचा भाग फोल्ड आणि अनफोल्ड करायचा. ही कृती आपली आपण चालू ठेवायची आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला पुढचं जे काही योग साधनेची माहिती देते ती सुद्धा ऐकायची. सुरुवात करूया. पहिल्यांदा अंगठा फोल्ड करायचा, मग त्याच्यावर 4 बोटं ओपन करायचं आणि मग 4 बोटं फोल्ड करायची आणि त्याच्यावर अंगठा ठेवायचा, ओपन करायचं. ठीक आहे. सुरुवात करा आपली आपण आणि मी तोपर्यंत तुम्हाला योग साधनेचा इतिहास सांगते. तर हा मुनी पतंजलींनी जो विखुरलेला योग आहे हा एकत्रित कंपाईलपणे त्याची सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी केली, ज्याच्यामध्ये एकूण 4 भाग पडतात. पहिला जो आहे हा समाधी भाग आहे, समाधीपाद. दुसरा जो आहे साधनपाद, तिसरा विभूतीपाद आणि चौथा जो आहे हा कैवल्यपाद आहे. तर याच्यामध्ये जो दुसरा भाग आहे साधनपाद, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला अष्टांग योग सांगितलेला आहे. त्या अष्टांग योगाच्या एकूण 8 पायऱ्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर त्याच्यामधलं यमनियम जे आहेत हे मी तुम्हाला वेळोवेळी आपण ग्रुपवरती मी तुम्हाला इन्फॉर्मेशन पाठवणार आहे अष्टांग योगाची, त्याच्यामध्ये त्याचं विश्लेषण, एक्सप्लेनेशन येईल. आपण जो आपल्या वर्गामध्ये घेणार आहोत आता तो म्हणजे आसन आणि प्राणायाम हा भाग घेणार आहोत. आता ही कृती थांबवा. चवड्याचा भाग जो आपण फोल्ड अनफोल्ड करत होतो तो थांबवा आणि आता अँकल मधून पाऊल एकदा स्वतःकडे खेचायचंय आणि मग जमिनीकडे ताणायचंय. जेव्हा आपण अँकल मधून पाऊल स्वतःकडे खेचतो त्यावेळेला आपल्या अँकलच्या इथे आलेला प्रेशर, पोटरीच्या इथे आलेला स्ट्रेच, ताण, त्याकडे लक्ष द्यायचंय जेव्हा आपण पाऊल स्वतःकडे खेचतो त्यावेळेला. आणि जेव्हा आपण पाऊल जमिनीकडे ताणून घेतो त्यावेळेला अँकलला समोरून कसा ताण येतो आणि पोटरीच्या इथे काफ मसल्सला कसा प्रेशर येतो याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं. आता ही कृती सुद्धा आपल्याला 4 ते 5 वेळेला करायची आहे. आता आपली आपण कृती चालू ठेवूया आणि त्याचबरोबर आता मी पुढची माहिती सांगते आसन आणि प्राणायामाची. हा जो मुनी पतंजलीने आपल्याला अष्टांग योग सांगितलाय, ज्याच्यामध्ये आपल्याला तिसरा जो त्यांचा अंग आहे ते म्हणजे आसन. आसनाबद्दल सांगताना मुनी पतंजलीने आपल्याला 3 सूत्र सांगितली आहेत. पहिलं म्हणजे स्थिर सुखमासन, ज्या स्थितीमध्ये आपल्याला स्थिरता मिळते किंवा आपण स्वतः कम्फर्टेबल असतो ते म्हणजे स्थिर सुखमासन.
दुसरं त्यांनी आपल्याला सांगितलंय प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती. म्हणजेच कमीत कमी प्रयत्नामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लाभ आसनामध्ये घ्यायचे आहे. आणि तिसरं आपल्याला सांगितलंय त्वतो द्वंद्वानी विघातः. आपण जर अशा प्रकारे आसनं केली म्हणजे कुठेही अट्टहास न करता, कुठेही आपल्याला एक्स्ट्रा एनर्जी न लावता, अगदी सावकाशपणे यथाशक्ती आपण जेव्हा ही आसनं करू तेव्हा आपली जी द्वंद्व आहेत म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला सुख दुःख किंवा निराशा कधी वाटते किंवा कधी आपल्याला आनंद वाटतो, हे जे काही द्वंद्व आहेत ही आपल्याला आपल्या जीवनातली कमी होते असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. तर हे झालं आसनांबद्दलची 3 सूत्र. कृती थांबवायची आहे, दोन्ही पावलं पुन्हा जुळलेली आहे. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. आता मी तुम्हाला काउंटिंग करते, 5 वेळेला क्लॉकवाईज आणि 5 वेळेला अँटी क्लॉक. सुरुवात करूया. सावकाश पावलं उजवीकडे जाऊ देत, पुढे येऊ देत, डावीकडे जाऊ देत, मागे येऊ. हा बरोबर, अगदी सावकाश करा. फक्त अँकल मधून पावलांमध्ये हालचाल होऊ दे. शक्यतो जो गुडघ्याचा भाग आहे तो आपल्याला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. 1 2 3 4 आणि 5. बरोबर. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे 1 2 3 4 आणि 5. बरोबर. 5 वेळा झालं की थांबायचंय, दोन्ही पावलं जुळले. आता आपण आता करणार आहोत हाफ बटरफ्लाय. तर इथे आपल्याला जो आपला उजवा पाय आहे तो फोल्ड करायचा आहे आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. आणि आता डावा जो हात आहे तो उजव्या पाऊल पकडायचा आहे. पावलाचा जो आपला चवड्याचा भाग आहे, उजव्या पावलाच्या चवड्याचा भाग आहे तो आपल्याला पकडायचा आहे. उजव्या हाताने आपल्याला उजवा जो गुडघा आहे तो जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि मग वर घ्यायचा. बरोबर. आता हे करताना नकळत आपण अशी पुढे मागे होतो, तसं न करता पाठीचा कणा सरळ असेल, फक्त हालचाल आपल्या फोल्ड केलेल्या पायामध्ये जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि वर घ्यायचंय. 1 जमिनीकडे प्रेस करूया, वर घेऊया. 2 बरोबर करताय, जमिनीकडे प्रेस करायचंय, वर घ्यायचंय. 3 बरोबर, जमिनीकडे प्रेस करूया, वर घ्यायचंय. 4 बरोबर, लास्ट राऊंड जमिनीकडे, वर. 5 बरोबर. उजवा पाय सरळ करूया. हीच कृती डाव्या पायाने. डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. थोडीशी टाच जी आहे ना ही अशी खाली येऊ दे आपल्या मांडीच्या इथे. आता उजव्या हाताने डाव्या पायाचा चवडा पकडायचा. डावा हात आपल्या गुडघ्यावर असेल, उजवा पाय सरळ गुडघ्यातून. आणि आता डावा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा आणि वर घ्या स्वतःकडे. 1 पाठीची कमीत कमी हालचाल, जमिनीकडे, वर. 2 जमिनीकडे, वर. 3 जमिनीकडे प्रेस करायचं, वर घ्यायचंय. 4 जमिनीकडे प्रेस करायचंय, वर घ्यायचंय. 5 बरोबर. 4 सावकाश कृती थांबवायची, डावा पाय सरळ करायचा आहे, थोडा वेळ विश्रांती घ्यायची. विश्रांतीमध्ये दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मागे सैलसर सोडायची. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि संपूर्णपणे श्वास सोडायचा. ही झाली आपली एका श्वासाची विश्रांती. आणि मग साधी बैठक घालायची, साधी मांडी. दोन्ही जे हात आहेत हे समोर घ्या, हाताचे तळवे स्क्रीनच्या दिशेला आहे. आणि आता दोन्ही हातांच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचंय, ताण द्यायचंय. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. बरोबर. आणि अंगठा आतमध्ये घेऊया, अंगठा आतमध्ये फोल्ड करा आणि मग त्याच्यावर 4 बोट. प्रत्येक पेरापेरातनं बोट फोल्ड करायचंय, घट्ट बोट वळवायची आहे, पुन्हा ओपन करायचं. जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. बरोबर. आणि आता 4 बोट फोल्ड करा आणि मग त्याच्यावर अंगठा. पेरापेरातनं प्रत्येक बोट आपल्याला फोल्ड करायचंय, घट्ट बोट वळवून घ्यायची. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करूया, जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. अंगठा आतमध्ये घ्या पहिल्यांदा आणि मग त्याच्यावर 4 बोट येऊ दे, घट्ट बोट वळवून घ्या. हा आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ. बरोबर. स्ट्रेच.
आणि आता क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फक्त मनगटामधून हालचाल बघा या प्रकारे. 1 2 फक्त मनगटामधून हालचाल. 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. हाताची मूठ सोडून द्या. दोन्ही हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ देत. बरोबर. आणि आता हात फोल्ड करा, खांद्यावर येऊ देत बोट आणि मग सरळ करा. छान. हात फोल्ड सरळ, फोल्ड सरळ, फोल्ड सरळ. बरोबर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर जाऊ देत. सरळ. बरोबर. आणि आता हात पुन्हा फोल्ड करा, सरळ करा, फोल्ड करा, सरळ करा, फोल्ड सरळ, फोल्ड सरळ. बरोबर. पुन्हा दोन्ही हात समोर येऊ देत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि पुन्हा हात फोल्ड करूया, सरळ करूया, फोल्ड करूया, सरळ करूया. छान. फोल्ड सरळ, फोल्ड सरळ. छान. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. द्रोण मुद्रेमध्ये डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासून घेऊया. मनातील विचारांची गती कमी झाली आहे का हे सुद्धा आपलं आपण बघूया. विचार असतील तर येऊ देत, काही हरकत नाहीये, पण आपल्याला ह्या सगळ्याकडे तटस्थ वृत्तीने पाहायचंय. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि आता बैठक. बैठक स्थितीमधून दंड स्थितीमध्ये यायचं. उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्राम. आपण आपल्या शाळेमध्ये सावधान आणि विश्राम हे शिकलेलो आहोत ना, तर त्याच्यामध्ये विश्राम जी स्थिती आहे म्हणजे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि मान मध्ये सही ही नवी दंड स्थितीमध्ये विश्रांती स्थिती. आता आपण करूया थोडंसं ट्विस्टिंग. दोन्ही पायांमधलं अंतर जे आहे हे तसंच ठेवायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि आता उजवा जो हात आहे हा समोरून डाव्या खांद्यावर येईल. डावा जो हात आहे हा मागून उजव्या कमरेवर येईल. डावा हात मागून उजव्या कमरेवर ठेवा. बरोबर. आणि आता सावकाश डाव्या दिशेला मागे वळून उजव्या पायाची टाच करा. दोन्ही पाय गुडघ्यातून सरळ. डाव्या साईडला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. मध्यभागी आहे. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ आहे. आणि आता डावा जो हात आहे हा समोरून उजव्या खांद्यावर येऊ दे. उजवा जो हात आहे तो मागून डाव्या कमरेवर येऊ दे. आणि आता सावकाश उजव्या साईडला मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. टाच बघताना नकळत गुडघे फोल्ड होतील तसं न करता दोन्ही पाय गुडघ्यात सरळ ठेवून जेवढं मागे बघता येईल तेवढं बघायचं. सावकाश पुन्हा मध्यभागी. बरोबर. छान. आणि आता हीच कृती थोडीशी डायनॅमिक असेल हा. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. सुरुवात करूया. हात स्विंग होतील आपले थोडेसे हवेमध्ये. 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. 10 वेळा झाला की थांबायचं. दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं आहे. आता आपण ट्विस्टिंग केलं. आता थोडस आपण साईडवर बेंड करणार आहोत. एकदा उजव्या बाजूला वळायचं आणि एकदा डाव्या बाजूला. बघा या प्रकारे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. एकदा उजव्या साईडला असं झुकायचंय. मध्यभागी यायचं. मग उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि डाव्या साईडला थोडस झुकायचं. बेंड द्यायचं. साईडवर बेंड. ठीक आहे. सुरुवात करूया. थोडीशी डायनॅमिक हालचाल. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. 10 वेळा झालं की थांबायचं. थोडा वेळ विश्रांती. पूर्णपणे आपल्या कमरेचे जे बाजूचे वायुकोश आहेत म्हणजे जो आपला साईड वर जेव्हा आपण बेंड घेतो तेव्हा तिथले ते स्ट्रेच होतात त्याकडे लक्ष. त्याचबरोबर जोड आपल्या श्वासाची. आता दोन्ही पाय जोडून घ्या.
दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर जाऊ दे. सरळ स्ट्रेच. आणि हातांची बोटं एकमेकांमध्ये क्लच गुंतवून घ्या. आणि तळवे सिलिंडर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पाठीचा कणा सरळ. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नॉर्मल श्वास प्रश्वास. दोन्ही हात जास्तीत जास्त सिलिंगच्या दिशेने स्ट्रेच करा. आणि त्यानंतर आपल्या टाचा जमिनीपासून वर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. बरोबर. छान. संपूर्ण शरीर स्ट्रेच होतंय. त्याकडे लक्ष. छान. अवकाश. टाचा आधी जमिनीवर येऊ दे. एक श्वास भरून घ्या. दोन्ही हातांची बोटं जी आहेत ती सोडून द्यायची आहेत. दोन्ही हात एकमेकांना समोरासमोर असतील. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात सावकाश खाली. अगदी सावकाश. बैठक स्थितीमध्ये साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. डोळ्याला मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. खांदे कोपरे शिथिल. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं आपलं आपण निरीक्षण करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपण जी बैठक धारण केलेली आहे त्या बैठकीचं निरीक्षण. आपण साधी मांडी घातलेली आहे. आपली 2 पावलं, पायाची बोटं, पोटऱ्याचा भाग, गुडघ्यांचा भाग, मांडीचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. जर तिथे कुठे ताण वाटत असेल तो ताणवाला भाग मनाने शिथिल करून घेऊया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. खांदे कोपरे शिथिल आहे. पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू रिलॅक्स. पाठीचे 33 मणके रिलॅक्स. चेहरा अगदी शांत आहे. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. श्वासाच्या गतीकडे लक्ष. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मक प्राणशक्ती चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःखे मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. मी आजपासून योग साधनेला सुरुवात करीत आहे. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे अतिशय उत्तम आणि निरोगीच राहणार आहे असा संकल्प आपण आपल्या मनाला देत आहोत. रोजचा 1 तास हा मी स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी करणार आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. करूया एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडताना उच्चार ओम. शांतीपाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. समोर स्क्रीनवर शांतीपाठ दिसतोय. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य
पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. डोळे अलगद मिटून घेऊया. ओम शांती शांती शांती. ज्या पूर्णत्वापासून या जगाची निर्मिती झालेली आहे त्या पूर्णत्वाला मी माझी साधना समर्पित करत आहे. आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही तापातून माझी शांती होत आहे. आणि करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपाप एक श्वास भरून घेऊया आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ सीटचा भाग न उचलता जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न. संपूर्ण शरणागत भाव. आपली आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सुरू करूया. श्वास सोडत दोन्ही हात खाली येऊ दे. हस्तवर्धन. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण. निर्माण झालेली आपल्या चेहऱ्याच्या स्माईलला द्यायची आणि अलगद डोळे घेऊन एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली आजची साधना इथे संपन्न होते. धन्यवाद. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. बरं, आता आपला हा वर्ग संध्याकाळी 5 ला सुरू होतो, त्यामुळे थोडस जेवणाचं आपल्याला एक लिमिट, थोडेसे आपल्याला वेळा पाळायच्या आहेत. त्या म्हणजे आपली योग साधना करताना आपल्याला ऍटलिस्ट 4 तासाचा तरी गॅप पाहिजे. त्यामुळे जेवण जे आहे हे तुम्ही 1 ते 1:30 किंवा 12:30 ते 1:30च्या मध्ये घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही जेव्हा 5 ला वर्गाला बसाल तेव्हा तुम्हाला हेवीनेस वाटणार नाही. तुम्ही आपल्याला आसनं करताना अगदी सहज आसनं करता येतील. अगदीच एखाद दिवशी जर तुमची एखादी वेळ नाही पाळली गेली तरी काही हरकत नाहीये. फक्त थोडस आपल्याला योग साधना करताना ऍटलिस्ट 4 तासाचा तरी गॅप पाहिजे. जेवणानंतर आपण हा करू शकतो. ठीक आहे. बाकी कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकतो. भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. शुभरात्री. धन्यवाद. मीटिंग एंड करते.